आम्ही इकडे रहिवासी आहेत आणि म्हणजे सासरे पण लहानपणापासून इकडेच जन्म झाला त्यांचा. शेती करून एवढं लहान मुलांना मोठं वाढवलं आणि इकडली लोक येऊन आमच्या जमिनीवर कब्जा करायला लागल्यात असं. आणि इकडे कांड्यावर कशी झाडं पानं वगैरे लावल्यात त्या लोकांनी हुसकून काढले आहेत. आम्ही पण झाडं लावली त्या लोकांनी, आम्ही खांबे पण काढलेले त्या लोकांनी येऊन सगळी उचकून काढले. तुम्ही बोला ना, सगळ्यांनी बोला का? बोला बोला तुम्ही सांगा. एवढे आमची जी गावं आहेत या गावात अनेक मला 100 वर्षापासून आमच्या इकडे असणारी कब्जेवर जागा आहे. आमची लोक इथे भात त्याच्यानंतर भेंडी हे अशी जी काही पिकं होती हे अगोदर उगवत होते, पण काळांतराने जिथे तिथे या उघाड झाल्यामुळे आणि बांध बंदिस्त झाल्यामुळे इथे खारा पाणी आल्या कारणाने ही तिवरी झाडं आहेत हे अगोदर 2005 किंवा 2000 साली इथे एकही झाड नव्हतं. पण त्याच्यानंतर हा जो पाण्याचा प्रवाह इथे वाढत गेला. आज आपण बघायला ती आम्ही जिथे उभे आहोत ह्या ठिकाणी आपण आपल्या छातीपर्यंत इतका पाणी इथे भरला जातो. विशेष करून आमच्या जे राहती गावं आहेत त्या गावात सुद्धा पाणी जातो. का तर एकतर काही ठिकाणी लोकांच्या फायद्याकरता अडवलेला बांध बंदिस्त घालून अडवलं पाणी. पावसाळ्यात इतका त्रास होतो. विशेष करून शेती आमच्या आता इथे आम्ही अनेक वर्ष करत आलो, पण आजच्या स्थितीला इथे आम्ही ह्या पाणी जमत असल्या कारणाने आम्हाला शेती करणं आता अवघड जात आहे. त्याच्यातून आजच्या दिवशी आम्हाला असं करण्यात आलं की इथे फॉरेस्ट वन खातं येऊन आम्हाला इथे आमच्या जागेत ज्या आम्हाला आमच्या वाडवडिलोंची पूर्वजांनी या जागेत शेती केली होती त्याच्यानंतर त्यांचा कब्जा असून सुद्धा आज अनेक लोकांच्या उदरनिर्वाहाचं एक साधन होतं इकडे. पण आज हे फॉरेस्ट येऊन इथे हे बांध बंदिस्त किंवा त्यांनी सांगितलं की आम्ही इकडे प्लांटेशन करतोय, तुम्ही इथे प्लांटेशन करता म्हणजे आमचा येणारा रोजगार तुम्ही थांबवतायत. तर आम्हाला मान्य नाही आहे. आमच्या ग्रामस्थांचा ह्या गोष्टीला ह्या करण्याला तीव्र विरोध आहे. या आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी इथे जाहीर करतो.